पानिया से कैसे आता एकटी में जाऊं, पानिया से कैसे आता एकटी में जाऊं। वाटेवरे उभा काना काय त्यास देऊ, वाटेवरे उभा काना काय त्यास देऊ, काय त्यास देऊ। पानियास कैसे आता एकटी में जाऊं, पानियास कैसे आता एकटी में जाऊं। गवळण पाण्याला गेले, परमात्म्यानं माठ फोडला, सर्वांग पाण्याने भिजलेलं आहे। आता कैसी जाऊ जरा, का हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरली। परमात्म्याने चित्त चोरले, परमात्मा चित्त चोर आहे। चित्त देवानं लोणी चोरलं असं म्हणतात, लोण्याचं रूपक शास्त्रकाराने केलं मृदू सबाह्य नवनीत। भगवंतानं चित्त चोरलं, परमात्मा चित्त चोर आहे। प्रत्येकाचं तो चित्त हरण करत असतो, चित्ताची चोरी परमात्म्याने केली। वृंदावनामध्ये खेळ खेळत असताना भगवान परमात्मा गवळणी पाहण्यासाठी व्याकुळ व्हायच्या। भगवंत कधी कधी आईची चेष्टा करायचा, आईलाही सांगायचा, प्यारी वो प्यारी मैया, प्यारी वो प्यारी मैया, कहते हैं कृष्ण कन्हाई, राधा से कर दे सगाई मोरी, राधा से कर दे सगाई मोरी, राधा से कर दे सगाई। प्यारी हो प्यारी मैया, प्यारी हो प्यारी मैया, कहते हैं कृष्ण कन्हाई, राधा से कर दे सगाई मोरी, राधा से कर दे सगाई मोरी, राधा से कर दे सगाई। बहलाओ नारी मैया सोटा समझ के, बहलाओ नारी मैया छोटा समझ के, जो भी मैं बोला सारा सोच समझ के, जो भी मैं बोला सारा सोच समझ के। छोटा नहीं अब मैं बड़ा हो गया हूँ, छोटा नहीं अब मैं बड़ा हो गया हूँ, बंसी बजाते उसके घर भी गया हूँ, बंसी बजाते हुए घर भी गया हूँ। वो तो है भोली राधा, वो तो है भोली राधा, सह ना सकेगी जुदाई, राधा से कर दे सगाई, राधा से कर दे सगाई, राधा से कर दे सगाई। भगवान माँ से कहते कि माँ वह बहुत ही भोली है। देखो माँ, अगर तूने मेरी सगाई नहीं की तो उसका बेचारी का दिल टूट जाएगा, बेचारी रो रो कर फुट फुट कर रोने लगेगी, और मैं ये नहीं चाहता कि मेरे वजह से वो दुखी हो जाए। देखो माँ, वो तो है भोली राधा, वो तो है भोली राधा, सह ना सकेगी जुदाई,
राधा से कर दे सगाई मोरी, राधा से कर दे सगाई मोरी, राधा से कर दे सगाई। माँ से भगवान कहते हैं तृणावत मारला अघासुर, अरिष्टासुर, प्रलंबासुर, धेनकासुर, वत्सासुर, बकासुर, शंकासुर अनेक दैत्य मारले. अवघी दैत्य खानी बुडविले, काग बगरे ठाप मारिले बाळपणे. अवघी दैत्य खानी यदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने चारितसे. तो का म्हणे आहे धर्म संस्थापन केला नारायणे अवतार. परमात्म्याचा अवतार दैत्यांना संपवण्यासाठी, भक्तांना प्रेम प्रदान करण्यासाठी होता. त्याने अनेक दैत्य मारले. तुम्ही दोनच मारा, शंकासुर आणि बकासुर. हॅलो, शंकासुर म्हणून संशयावणी थोर आणि पाप नाही घोर, हे विनाशाची वा घोर प्राणी असी. अंतकरणामध्ये शंका नसावी. शंका आली की संपलं. कित्येकांचे संसार, कित्येकांचे जीवन उद्ध्वस्त केले या संशयाने. एका जनार्दनीनं घ्यावा संशय, निश्चयाची होय हरिरूप. कारण कानामध्ये आणि डोळ्यामध्ये 4 बोटाचं अंतर आहे. विषयाच्या तळाकडे न जाता आपण त्याच्यातून असं काही वक्तव्य करून टाकतो की त्याचा आयुष्यभर माणसाला पश्चाताप राहत असतो. निरर्थक बळबळ करतात लोक, निरर्थक, काही अर्थ नाही त्याच्यात. कुठलंही सार नाही, कुठलंही तत्व नाही, उगीच अनंत वाचाळ बरडती बरळ, त्या काहीचा दयाळ पावे हरे. आणि निरर्थक बळबळ केली की माणूस संकटात सापडतो. 3 मित्र निघाले. गावामध्ये काम धंदा नाही, दुष्काळ पडला, पूर्वीचा कालखंड, दळणवळणाची साधनं नाही. कुठेतरी दुसऱ्या गावात जायचं, काहीतरी संपत्ती जवळ घेतली, 2-2 हजार रुपये जमा केले. 2 जण निघाले. 3रा येऊन भेटला. अतिशहाणा होता, चबरा होता, बोलायला आगाऊ होता. कुठे काय बोलावं याचं तारतम्य नव्हतं. यांना सांगितलं का रे कुठे निघालात? म्हणले उद्योगासाठी निघालात, सोबत 2-2 हजार आहे. म्हणले मी येतो. म्हणले पैसे सोबत घे. म्हणले चालेल. निघले 3 जण. 10 किलोमीटर गाव मागे राहिले, 10 किलोमीटर गाव पुढे राहिलं. जंगलामध्ये सातपुड्यामध्ये नागेश्वराच्या पुढे मुक्काम पडला. रात्रीची वेळ, अमावस्याची रात्र, काळीकुट्ट रात्र. झाड बाजूला, रस्त्याच्या बाजूला कडेला झाड होतं. 2 मित्रांनी सांगितलं, एक म्हणला मी वरती बसतो, एक म्हणला मी बुंध्याला बसतो, मला चढता येत नाही. आणि याला सांगितलं तुला चढता येत, तूही झाडावर चढून बसतो. आगाऊ होता. तो म्हणला नाही नाही, मी रस्त्यात आडवा झोपतो. रस्त्यात आडवा झोपला. अमावस्याची रात्र, चोर चोरी करायला जात होते, रस्ता लूट करायला जात होते. 25 चोर, 25 जण सगळे पुढे निघून गेले. एक मागे राहिला होता. सगळे पुढे निघून गेले, हा मागचा राहिला. हा रस्ता ओलांडत असताना त्याचा पाय त्या मधात आडवा निजलेला त्याला लागला. त्याला लागल्यानंतर त्याने पुढे गेलेल्या आपल्या चोर साथीदारांना सांगितलं, अरे इथे रस्त्यात कोणीतरी आडवा झोपलेला आहे, कोणीतरी आहे. त्याने सांगितलं जाऊ दे रे, कोणी पेताळ दारू पिऊन पडलेला असेल. म्हणजे याचा अर्थ असा आहे, दारू पिणाराला चोर सुद्धा किंमत देत नाही. दारू पिणाराला चोर सुद्धा डिमांड देत नाही. मग आता त्याने सांगितलं की कोणीतरी दारू पिऊन पडल्यास मग याने गपचिप मारायला पाहिजे होतं ना. हा म्हणला का रे, कुणाला म्हणतो दारू पिलेला, गळ्यात माळ आहे माळ. त्या चोराने पुढच्या चोरांना सांगितलं, अरे तो सांगतो म्हणले गळ्यामध्ये माळ आहे. ते बाकीचे म्हणले जाऊ दे रे, माळकरी असे भिकार बंबूच असतात. मग याने गपचिप मारायला पाहिजे होतं ना. हा म्हणला भिकारी कोणाला म्हणतो रे, माझ्या खिशात 2,000 आहे. मग तो पुढच्यांना सांगायला लागला, अरे तो म्हणतो म्हणले माझ्या खिशामध्ये 2,000 आहे. ते बाकीचे म्हणले मूर्ख आहे का तू, त्याच्या खिशामध्ये जर 2,000 रुपये असते तो एवढ्या रात्री एकटा इथं निजला असता का. मग याने गपचिप मारायला पाहिजे होतं ना. हा म्हणला एकटा नाही, अजून 2 जण सोबत आहेत, त्यांच्याकडे 2-2 आहेत. निरर्थक आगाऊपणा. बकासूर, शंकासूर, अरिष्टासूर, प्रलंबासूर, धेनकासूर, वत्सासूर, अघासूर अनेक दैत्य मारलेत. तुम्ही 2च मारा, बकासूर आणि शंकासूर. तिथेच कसे गेले, तिथेच कसे थांबले, यायला उशीर कसा झाला. गेली कथा गेली, काकडा गेला, हरिपाठ गेला, कीर्तन गेलं, संपलं सगळं. 11ला काला होता, मग 12ला कसे आले.
संशय नसावा. अनेक दैत्य संपवलेत. कालिया नावाचा सर्प यमुनेच्या डोहामध्ये होता. पाणी विषारी होतं. गाई वासरं मरायचे, गोपाळांना त्रास व्हायचा, पक्षी मरून पडायचे. भगवंतानं त्याचा बंदोबस्त करायचं ठरवलं. नियोजनबद्ध त्याला संपवण्याचं आणि त्याला त्या ठिकाणी शिक्षा करण्याचा परमात्म्यानं अंतःकरणामध्ये ठाम निश्चय केला. पेंद्याला सांगितलं, पेंद्या आज आपल्याला खेळ करायचा आहे. पेंद्याने सांगितलं, देवा कुठलाही खेळ करायचा असला तरी 2 पार्ट्यांशिवाय खेळ होत नाही. कुठलाही खेळ करायचा असला तरी 2 पार्ट्यांशिवाय खेळ होत नाही. मग तो भजनी मंडळाचा खेळ करायचा असो, का गावाचा खेळ करायचा असो, का देशाचा खेळ करायचा असो, 2 पार्ट्यांशिवाय खेळ होत. एक बलराम दादाची पार्टी ने कृष्णाची पार्टी. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. 2 पार्ट्या केल्या. एकीकडे कृष्ण, एकीकडे बलराम दादा. काय लोक विचित्र आहे. दोघी सख्या भावांना एकामेकाच्या विरोधात उभं करून दिलं. हा प्रकार आजकालचा नाही, तेव्हापासून सुरू झालेला आहे. दोघी सख्य भाऊ एकाच वाराडात एकामेकाच्या समोर विरोधात उभे करून दिले. एकीकडे बलराम, एकीकडे कृष्ण. सुरुवात झाली. खेळ कोणता खेळायचा याच्यावरती चर्चा सुरू झाली. त्याने सांगितलं, देवा 50 ओव्हरची मॅच काही होणार नाही, वनडे काही होणार नाही, 20-20 खेळून मोकळं व्हायचं आहे. क्रिकेटचा डाव रंगला. क्रिकेट हा खेळ भारतातला आहे. भगवान परमात्म्यानं वृंदावनामध्ये खेळलेला चेंडूफळी नावाचा खेळ आहे. इंग्लंडमध्ये गेला आणि शहाणा होऊन परत आला. हॉकी भारतीयांचा खेळ आहे. कबड्डी भारतीयांचा खेळ आहे. क्रिकेट भारतीयांचा खेळ आहे. बाहेर जाऊन मॉडिफिकेशन होऊन परत भारतामध्ये आला. दुसऱ्यांच्या नावाचे लेबल त्याला लागलेत. खेळ सुरू झाला. भगवंतानं चेंडू पाण्यात मारलेला आहे, डोहामध्ये पडलेला आहे, कदंब वृक्षावरती गेलेला आहे. पेंद्याने सांगितलं, कृष्णा चेंडू आणून दे. बाकीचे गोपाळ म्हणून, नको कृष्णा, तो विषारी सर्पाचा, कालिया डोहाचा तो आधिपत्याचा तो भाग आहे, त्याचा अधिकार तिथे, तू जाऊ नको. पेंद्या म्हटला, नको, मला माझा चेंडू हवा आहे. परमात्मा कदंबावरती चढले. चेंडू पाण्यात पडला. बाकीच्या गोपाळांनी विरोध केला. पेंद्याने सांगितलं, चेंडू दे. भगवंतानं उडी मारली. परमात्म्यानं त्या यमुना डोहामध्ये उडी मारली. बाकीचे गोपाळ बेशुद्ध पडले. दुःखित अंतःकरणानं त्यांना काही सुचत नव्हतं. बुद्धी बधीर झाली. त्यातले काही गोपाळ गोकुळामध्ये गेले आणि यशोदेला सांगायला लागले, यशोदे तुझा ग काना यमुना डोई बुडाला. यशोदे तुझा ग काना यमुना डोई बुडाला. यशोदे तुझा ग काना यमुना डोही बुडाला. माता यशोदा निघाली, आक्रोश करत निघाली, धावत पळत निघाली. केस कुणीकडे, पदर कुणीकडे, गजरा कुणीकडे, अलंकार कुणीकडे, धावत पळत आली, उठत बसत आली, आक्रोश आकांत करीत आली. कुठपर्यंत? डोहापर्यंत. देवाच्या आईने उडी मारली का? आपली माय डेअरिंग करीन का? अजिबात नाही. काळाची एवढी सोडविना तेव्हा सोडविना बंधू शेजीची कामिना. परमात्मा डोहात उतरले. कालियाच्या नागपत्न्याने पाहिलं, कोण माता चुकली बनी. अशी कोण निष्काळजी माता, एवढा सुकुमार सुंदर असा हा परब्रह्म सावळ या ठिकाणी कोणत्या आईनं याला चुकून इथपर्यंत पाठवलेलं. सांगितलं तर इथं का आला?
सांगितलं मला चेंडू घ्यायचा. म्हणले जा बाबा, आमचा पती खूप वाईट आहे, दृष्ट प्रवृत्तीचा आहे, तो तुला दंश करेल. भगवंताने सांगितलं चेंडू घेतल्याशिवाय जाणार नाही. कालियानं बघितलं, भगवंतावरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला, वेस्टर्न घालण्याचा प्रयत्न केला. भगवंत निसटले, मस्तकावरती चढले आणि भगवंतानं नृत्य करायला सुरुवात केलं. एका हातात कालियाचे पुच्छ पकडलं, दुसऱ्या मुरली वाजवत भगवंत त्याच्या मस्तकावरती लत्ता प्रहार करायला लागले. व्याकुळ झाला. नागपत्न्या शरण आल्या, देवा आमच्या पतीला तू केलेली शिक्षा योग्यच आहे, कारण यामुळे दुर्जनांच्या पापांचा नाश होईल. आपण सर्वांनाच त्याच्या कर्मानुसार दंड देतात. रावणाच्या वधाच्या वेळी मंदोदरीने भगवंताला हे सांगितलं होतं की आमचा पती दृष्ट आहे, माझा पती दृष्ट आहे. कालियाला सांगितलं, कालिया इथून निघून जा, तू इथं का आला? कालियानं सांगितलं, देवा गरुडाचं भक्ष, गरुडाचा बली एकदा मी सेवन केला. गरुड माझ्या मागे लागला. मी गरुडाला विनंती केली, मला खाऊ नको, दर महिन्याच्या अमावस्येला मी तुला एक सर्प आणून देत जाईल. दर अमावस्येला मी त्याला एक सर्प द्यायचो, पण एका अमावस्येला मला सर्प मिळाला नाही. गरुड माझ्या मागे लागला. मला भीती वाटली. मला माहित होतं सौभरी ऋषीचा शाप गरुडाला यमुनेच्या डोहामध्ये तो येणार नाही, आणि म्हणून मी इथं येऊन लपलो. देवाने सांगितलं, इथून दूर निघून जा, नकारा हो येथे जावे समुद्राशी. कालियानं मान्य केलं. कालिया रमणक द्वीपावरती गेला. रमणक द्वीप म्हणजे आताचा अंटार्क्टिका खंड, पॅसिफिक महासागराच्या जवळ बर्मुडा ट्रायंगल नावाची एक व्हॅली आहे. असं म्हणतात शास्त्रकार की कालिया आजही तिथे अस्तित्वात आहे. त्याचे वंशज तिथे आजही अस्तित्वात आहे कालियाचे. याचा अर्थ असा आहे, जो स्वतःच्या सुखासाठी, जो स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या भावबंधांना, नातलगांना, गणगोतांना संकटात टाकतो, त्यालाच कालिया म्हणतात. जीवाचा शत्रू दारू आहे, शरीराचा शत्रू मांसाहार आहे, कुटुंबाचा शत्रू दृष्टबुद्धीचे लोक आहे. स्वतःही करत नाही, दुसऱ्यालाही करू देत नाही. कालियाने सांगितलं, देवा मला गरुडापासून भीती. म्हणले, माझे पदकमळ तुझ्या मस्तकावरती धारण केलेले, तुला गरुडापासून भय नाही. आजपासून जगात तुझी पूजा होत जाईल. तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमी, म्हणजेच नागपंचमी. उद्धार झाला, निघून गेला. ब्रह्मदेवाचा मोह अगोदरच भगवंतानं नष्ट केला होता. काही वास्त्र पळवले भगवंताने, त्याचा मोह निरसन केला. कालियाचं मर्दन केलं. एकदा गोडसं चिंतन करा, पुढील कथेला अवधान द्या. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. राधा रमन बिहारी नंदलाल मेरो है, राधा रमन बिहारी नंदलाल मेरो है. जय हो. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है. जय हो बहुत खूब.
गोविंद मेरो है हरि बोल। गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है मेरो बाके बिहारी नंदलाल 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 जय हो गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है राधा रमण जय हो। बिहारी नंदलाल मेरो हे गोविंद नंदलाल मेरो है हे राधा रमण बिहारी नंदलाल मेरो है हरि बोल।